सायन पनवेल महामार्गावरची सध्या या कार्यकर्त्यांनी हा सायन पनवेल महामार्ग रोखून धरलेला आहे। या मार्गावरची वाहतूक रोखून धरलेली आहे। खरं तर अतिशय महत्त्वाचा असा हा महामार्ग आहे आणि त्यामुळे आता हा महामार्ग रोखल्यानं काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते। आपण थेट दृश्य पाहतोय या महामार्गावरची वंचितच्या कार्यकर्त्यांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली असताना अशा रीतीनं हा महामार्ग रोखून धरण्यात आला आहे। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सायन पनवेल हायवेवर एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। खरं तर हा महत्त्वाचा रस्ता आहे। सायनकडून पनवेलच्या दिशेने जाणारी मोठी वाहतूक जी आहे ती या ठिकाणी असते आणि त्याच ठिकाणी हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज सकाळपासून महाराष्ट्र बंदची घोषणा केली आणि त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होताना आपल्याला दिसतंय। या आंदोलनाच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर यांना देखील काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली। कोणत्याही परिस्थितीमध्ये राजीनामा झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली। काय भूमिका आहे तुमची? काय आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुर्ला तालुक्याच्या वतीने नॅशनल हायवे जो आहे तो आम्ही बंद करतोय। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांवरती ज्या पद्धतीने पोलिसांनी लाठीचार्ज केलाय, अमानुष पद्धतीने आंदोलन चिघळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन करतोय, रस्ता रोको करतोय। महिला देखील या ठिकाणी ठिय्या आंदोलन करताना आपण दिसतायत। ताई, का बसलाय तुम्ही? काय तुमची भूमिका? आमची भूमिका एकच आहे की आम्हाला राजेंद्र प्रधानचा राजीनामा हवाय। त्याच्याबरोबर पंतप्रधानाचाही राजीनामा पाहिजे। ज्या लेडीजचे जे कपडे फाडले निर्लज्जपणाने या पोलिसांनी थैमान घातलेला आहे, याच्या संदर्भात आम्ही निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही इथे आंदोलन करणार आहोत। तुमचं आंदोलन चालू आहे, रस्त्यावर बसलाय तुम्ही, मेन हायवे बंद केला। आमच्या मुलांसाठी आम्ही करणार आहे। आता ज्या बायकांचे मुलींचे कपडे फाडलेत असं नरेंद्र मोदीचं करायचं काय? अशा आम्हाला अशा सरकारची काही गरज नाहीये, कारण आमच्या मुलांचं पुढचं फ्युचर आहे। काय करायचं असं सरकार नको आम्हाला। मुसळधार पाऊस सुरू आहे आणि दुसरीकडे हे आंदोलक रस्त्यावर बसलेले आहेत। त्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सध्या सायन पनवेल हायवेवर सुरू आहे। दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सायन पनवेल हायवेच्या बंद करण्यात आलेल्या आहेत। खरं तर हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे। या रस्त्यावरून मुंबई जाणाऱ्यांची मोठी संख्या असते, कामगारांची मोठी संख्या असते, कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असते। इथूनच अगदी काही मिनिटांवर बीकेसीचा हायवे आहे आणि तिथून जे आहे ते बीकेसीच्या दिशेने लोक जात असतात। मात्र या ठिकाणी आता वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। वंचितचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। दादा, तुम्ही मेन हायवे बंद केलाय, लोकांना त्रास होत नाही का यामुळे? सगळ्यात महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये आम्ही लोकांसाठीच उतरलेलो आहे। हा विषय जो विद्यार्थ्यांसाठीचा विषय, तो लोकांनी देखील सहकार्य करायला पाहिजे। ह्याच्यामध्ये सगळ्यांचे मुलं आहेत। ज्या मुलांवरती आज 21 मुलांचा मृत्यू झालाय त्याला जबाबदार असणारे धर्मेंद्र प्रधान आणि इथलं गेंड्याचं कातडीच असलेलं मोदीचं शासन जर काही करत नसेल तर त्याच्या निषेधार्थ जनतेने सुद्धा रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि आमची मागणीच आहे की जनतेने या बंदमध्ये सहभागी व्हायला पाहिजे। आपण बघतोय या ठिकाणी नागरिकांना जाण्यासाठी अडचणी निर्माण होते, मात्र आम्ही हे लोकांसाठीच करतोय आणि त्यांच्यासाठीच हे आंदोलन होत असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। वंचित बहुजन आघाडीचे हे सर्व कार्यकर्ते आहेत आणि मेन सायन पनवेल हायवेवरच ही घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे। काय म्हणणं आहे दादा तुमचं? हे जे मनुवादी सरकार आहे, ज्यांचं सरकार केंद्रात आहे, त्यांनी जंतर मंतर येथे जे विद्यार्थी प्रोटेस्ट करतायत त्यांच्या मागण्यांसाठी आणि तिथं ते त्यांना अमानुष प्रकारे छळ म्हणजे त्यांना मारहाण करतायत। महिलांना तर अशा प्रकारे मारलेले की त्यांचे कपडे फाडलेले आहेत, अतिशय क्रूरपणे। जरा थांबा साहेब, थांबा। आंदोलकांना ताब्यात घ्यायला पोलिसांकडून सुरुवात झालेली आहे। हे सर्व कार्यकर्ते आहेत। पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कारण हा सायन पनवेल हायवे मुख्य हायवेवरतीच अशा पद्धतीनं अडचणी निर्माण झाल्यामुळे आता पोलीस देखील तत्काळ दाखल होऊन या सर्व आंदोलकांना बाजूला घेण्याचा प्रयत्न करत आहेत। कुठल्याही परिस्थितीत आंदोलन माघारी घेणार नाही अशी या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे। साधारणपणे रात्रीपासून प्रकाश आंबेडकरांनी जी माहिती दिली त्यानुसार 3,500 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करायला पोलिसांना सुरुवात केलेली आहे। याआधी नोटिसा देखील सर्व पोलिसांच्या वतीनं कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या। या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही ही भूमिका घेतलेली आहे। हे आंदोलन या ठिकाणी करतो आहोत। पोलिसांना आता या सर्वांना ताब्यात घेतलं। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या कार्यकर्त्यांच्या वतीनं मागण्यात येतोय आणि हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते या रस्त्यावर बसलेले आहेत। त्यांना कुठेतरी विनंती केली जाते, मात्र त्यांच्या वतीनं हे कार्यकर्ते जे आहेत ते ठाम झालेले आहेत। पोलीस तुम्हाला या ठिकाणी मी तर संपूर्ण सायन पनवेल हायवे आम्ही आमच्या पुढच्या फ्युचरसाठी, मुलांच्या फ्युचरसाठी आम्ही केलंय, आमच्या स्वतःसाठी काय नाही। जे मुलांचे कपडे फाडलेत मुलींचे
असं पोलीस आपलं हे असं का प्रशासन? हे देशाचं भवितव्य आहे का? हे तुमच्या लोकांच्या आणि न्यूजवाले काही दाखवत नाहीये. आपल्या देशासाठी काय केलंय काही दाखवत नाहीये. का असं? आपण पाहतो हे सर्व आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पोलीस त्यांना ताब्यात घेताना दिसत आहेत. स्वप्नील जवळगेकर नावाचा कार्यकर्ता या ठिकाणचा, त्याचे हे सर्व कार्यकर्ते आहेत आणि त्या सर्वांना पोलिसांना ताब्यात घेऊन या ठिकाणाहून आंदोलन करू नये अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. हायवे आता पूर्णपणे जो थांबवण्यात आला होता तो आता पूर्णपणे खुला करण्यात आलेला आहे. कार्यकर्ते आता या ठिकाणाहून पोलीस सर्वांना ताब्यात घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सायन पनवेल हायवे अडवण्याचं कारण म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे, यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि त्यासाठी आम्ही आमचं हे आंदोलन सुरू आहे अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आलेली आहे. अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आले होते. स्वप्नील काय पोलिसांना हुकुमशाही करायची सवय लागली, कारण गेंड्याचा कातडीचा तो पंतप्रधान आहे, त्याने पोलिसांना विकत घेतलेलं आहे. ह्या पोलिसांना कळत नाही की या आंदोलनामध्ये ह्यांच्याही मुलं जबाबदार आहेत, ह्यांच्याही मुलं बाधित झालेले आहेत. पण पोलिसांनी संयमाची भूमिका घेत नाहीत. सरकारची गुलामी पोलीस करताय, जनतेचे रक्षक असून जनतेचे भक्षक बनतात पोलीस. आपण पाहतोय कुठेतरी सरकारच्या वतीनं अजूनही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला नाही आणि त्यामुळं हे ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. महिला पोलीस देखील या ठिकाणी आहेत, स्थानिक पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या वतीनं हा संपूर्ण जो हायवे आहे तो पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहेत. मागच्या साधारणपणे 15 ते 20 मिनिटांपासून हे सर्व जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू होतं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या सर्व कार्यकर्त्यांना सायन पनवेल हायवे अडवत सरकारचा निषेध केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. महाराष्ट्र बंद आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि त्याचीच एक पायरी म्हणून या ठिकाणी हा हायवे जो आहे तो बंद करण्यात आला होता. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. निलेश, या आंदोलनासंदर्भात अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर यासोबतच बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय, लगेचच परतोय. पाहत राहा एबीपी माझा.